एका रात्रीतच तुमच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं गायब होणार आहे या घरगुती नुस्ख्याने। डार्क सर्कल असे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो। डार्क सर्कलला रिमूव्ह करण्याचा 100% रामबाण उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। हा एकच उपाय जगातील सर्वात बेस्ट उपाय आहे आणि सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। माझी पूर्ण काळी वर्तुळं गायब झालेली आहे या होममेड रेमेडीने। तुम्हालाही तुमचे डार्क सर्कल कमी करायचे असेल, म्हणजे की डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवायची असेल, तर हाच एक सर्वात बेस्ट आणि सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ही घरगुती रेमेडी लावून तुम्ही आपल्या डोळ्याखालील डार्क सर्कल कमी करू शकता, म्हणजे की पूर्णपणे गायब करू शकता। जर तुमचे डोळे खोल गेलेले आहेत तर हे खोल गेलेल्या डोळ्यांना बाहेर करते। खोल गेलेल्या डोळ्यांना सनकेन आईज म्हणतात। खोल गेलेले डोळे किंवा डोळ्याखालील काळी वर्तुळं आली असेल तर आज असा घरगुती इफेक्टिव्ह उपाय मी सांगणार आहे। त्यांनी तुमचे खोल गेलेले डोळे सुद्धा बाहेर होणार आहे आणि तुमच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं गायब होणार आहे, म्हणजे की रिमूव्ह होणार आहे। डोळ्याखालील काळी वर्तुळं कमी होण्यासाठी, सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये या उपायासोबत काही चेंजेस पण करावे लागणार। जीवनशैलीत बदल आणि हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे, जसे की भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या आणि व्हिटॅमिन युक्त आहार घेतल्याने डोळ्याखालील त्वचा पुन्हा टवटवीत होते। तर तुम्ही म्हणतही असाल ही मगांपासून फेअर अँड लवली का दाखवताय, तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे फेअर अँड लवलीच घ्यायची आहे। फेअर अँड लवली आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणण्यामध्ये मदत करते, म्हणजे की आपला चेहरा ब्राईट करण्यासाठी खूप मदत करते। यावरती लिहिलेलं पण आहे 94% ऑफ युजर्स ऑफ विजिबिलिटी इम्प्रूव्ह ब्राईटनेस, म्हणजे की हे आपल्या स्किनला खूप ब्राईट करते, गोरे करते आणि 100% हे आपल्या डार्क स्पॉटला रिमूव्ह करते, म्हणजे की काळे डाग जे आहे त्याला परमनंटली रिमूव्ह करते। हे मल्टीविटॅमिन फेअर अँड लवली आहे, म्हणजे की फेअर अँड लवलीचे हे न्यू व्हर्जन आहे। जुनी फेअर अँड लवली मल्टीविटॅमिन नव्हती आणि ही फेअर अँड लवली मल्टीविटॅमिन आहे। आपल्या स्किनला ब्राईट करते आणि डार्क स्पॉटला कमी करते। तर हे आपल्या डोळ्याखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी खूप मदतगार ठरणार आहे। यामध्ये आपल्याला आणखी एक वस्तू घालायची आहे आणि ती जर यामध्ये घातली तर हे आपल्या डोळ्याखालील डार्क सर्कलला कायमचे रिमूव्ह करते, म्हणजे की आपल्या डोळ्याखालील आलेली काळी वर्तुळा जे आहे, जे डार्क असलेले काही डाग जे आहे आपल्या डोळ्याखालचे, ते कायमचे घालवते। त्यानंतर इथे बघू शकता मी इथे कापूरची डबी घेतलेली आहे। अशी सीलबंद असलेली कापूरची डबी तुम्ही हा उपाय करण्यासाठी वापरा, कारण की जेव्हा कापूरच्या डबीचे सील बंद असते तेव्हा ही कापूर ओरिजिनल असते। आपल्या स्किनसाठी सुद्धा आपण याला वापरू शकतो, म्हणजे की आपल्या स्किनसाठी हे खूप फायद्याचे आहे। आपले कितीही जुने काळे डाग असू द्या हे त्यांना रिमूव्ह करते। यामध्ये असते सायट्रिक ॲसिड, जे आपल्या स्किनला आतमधून गोरे करण्यास मदत करते, आपल्या स्किनला आतमधून उजळवते आणि आपल्या डोळ्याखालील काळी वर्तुळं रिमूव्ह करण्यासाठी हे खूप स्पीडने काम करते आपल्या डोळ्याखालच्या डार्क सर्कलवर। तर बघू शकता इथे मी बोटाच्या मदतीने याला कुस्करून याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि ही पावडर आपल्याला या फेअर अँड लवलीमध्ये मिक्स करायची आहे। तर इथे मी 2 कापूरच्या गोळ्या घेतलेल्या होत्या आणि त्या बोटाने कुस्करून अशा प्रकारे मी पावडर बनवून घेतलेला आहे आणि आता मी या फेअर अँड लवलीमध्ये ॲड करत आहे, म्हणजे की इथे आपण घेतलेली आहे 1 चम्मच फेअर अँड लवली आणि 2 कापूरच्या गोळ्या। तर आता आपल्याला या दोन्ही वस्तूला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे कापूर या फेअर अँड लवलीमध्ये मेल्ट होणार नाही तोपर्यंत। या उपायासोबत आपल्याला काही आपल्या जीवनशैलीत बदल पण करावे लागेल, जसे की पुरेशी झोप घ्यावी लागेल आणि व्हिटॅमिन युक्त आहार घेतल्याने डोळ्याखालील काळी त्वचा पुन्हा टवटवीत होते। आपण जेव्हा पाणी पिणं कमी करतो तेव्हा शरीरातील डिहायड्रेशन होते, त्यामुळे आपले डोळे खोल जातात। पहिली गोष्ट तर आपल्याला रोज 10 ते 12 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे, तेव्हाच आपल्या शरीरातील ओलावा टिकून राहतो। दुसरी गोष्ट, पुरेशी झोप घेणं पण खूप आवश्यक आहे। रात्री किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे आवश्यक आहे।
तिसरी गोष्ट, त्यासोबत पौष्टिक आहार खाणे. पौष्टिक आहार घेतल्याने आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ए, सी, ई आणि लोह म्हणजेच आयरनयुक्त आहाराचा समावेश आपल्याला करायला पाहिजे. यासोबत मी जी रेमेडी बनवून दाखवत आहे, ही रेमेडी झोपण्यापूर्वी डोळ्याखालील भागांवर लावून हलक्या हाताने मालिश करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे ही रेमेडी आपल्या डोळ्याखाली लावून किती वेळ ठेवायची आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी समोर सांगणारच. तर बघू शकता, या प्रकारे मी छान इथे मिक्स करून घेतलेले आहे ही रेमेडी. म्हणजे की फेअर अँड लवलीमध्ये जे आपण गोळ्या वापरल्या होत्या कापूरच्या, त्या व्यवस्थितपणे मी मिक्स केलेल्या आहे. आणि इथे जी क्रीम आपल्याला हवी होती डोळ्याखाली वापरण्यासाठी, ती इथे परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. मी थोडंसं तुम्हाला हातावरती पण यूज करून दाखवते. बघू शकता, या प्रकारे स्मूथली हलक्या हाताने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकतो. जर तुमच्या चेहऱ्यावरती जास्तीच काळे डाग आहे, म्हणजे की वांगचे डाग असेल, तर त्या काळ्या डागांवरती ही रेमेडी खूप काम करणार आहे. बघू शकता, इझिली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेली आहे. आणि तुम्ही हा हात बघू शकता आणि हा हात बघू शकता, किती फरक आहे. तो हात जास्ती ब्राईट आणि गोरा दिसत आहे आणि इकडला हात थोडा काळाच वाटत आहे. ही रेमेडी एका रात्रीतच फरक दाखवते. म्हणजे की एका रात्रीतच तुमच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं गायब होणार आहे. या पद्धतीने लावा, मी ज्या पद्धतीने तुम्हाला लावून दाखवत आहे. हलक्या हाताने डोळ्याखालील मसाज करा. आणि ही रेमेडी तुम्हाला झोपण्यापूर्वी लावायची आहे. व्यवस्थितपणे मसाज करून आपल्याला ठेवायचे आहे रात्रभर असेच आपल्या डोळ्याखालील. तर हलक्या हाताने व्यवस्थितपणे मी जशा प्रकारे तुम्हाला लावून दाखवत आहे, त्याच प्रकारे ही रेमेडी तुम्हालाही आपल्या डोळ्याखालील वापरायची आहे. माझ्याही डोळ्याखालील खूप काळी वर्तुळे आलेली होती, खूप माझ्या डोळ्याखालील काळी डाग झालेली होती आणि मी हा उपाय केला, ही रेमेडी बनवून लावली. खरंच माझ्या डोळ्याखालील काळी वर्तुळं असे गायब झाले की जशी काही कोणी जादूची कांडेच फिरवली माझ्या डोळ्यावरून. लावल्यानंतर ज्या प्रकारे मी धुवून घेतलेले आहे, त्याच प्रकारे धुवून घ्यायचे आहे सकाळी उठल्यानंतर. आणि सॉफ्ट असलेल्या नॅपकिननी थोडेसे आपले डोळे पुसून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, खूप जास्ती फरक दिसत आहे. माझ्या डोळ्याखालील पूर्ण काळी वर्तुळं गायब झालेली आहे. यासोबतच माझे खोल गेलेले डोळे सुद्धा बाहेर आलेले आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या गावातनं, त्या शहराचे नाव प्लीज कमेंटमध्ये एकदा नक्की सांगाल. मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला तर मग बाय.